आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. आताच पाहिलेल्या बातमीवरून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी सरकारने आज अखेर दिली आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, परंतु आज सरकारने सर्वात महत्त्वाची बातमी दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दुसरा टप्पा आता वाटप सुरू झाला आहे. ही रक्कम 40,000 रुपये हेक्टरी असून लवकर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी 2 तासामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. ही बातमी तुम्ही आत्ताच पाहिली आहे. ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज आपल्याला समाधानाचे वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता स्वतः पाहू शकतात 2022 ते 2024 आणि मे महिन्यामधील 2025 बघा, या 3 वर्षांच्या पीक विम्याची यादी सरकारने आज स्पष्टपणे जाहीर केली आहे. तुम्ही या यादीमध्ये लगेच अगदी 1 मिनिटामध्ये नाव तपासून घ्यायचं आहे. पीक विम्याचे वाटप आता सरकारने सुरू केले आहे आणि फक्त एका जिल्ह्यासाठी 153 कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. म्हणजे की प्रत्येक एका जिल्ह्याला 153 कोटी असे मिळत आहे. म्हणजे की प्रचंड रक्कम आता शेतकऱ्याला मिळत आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की तपासा. शेतकरी बांधवांनो, प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत का बघा. मागील 3 वर्षांचा म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा 2022 पासून 2024 पर्यंत पीक विमा एकत्रितपणे आता दिला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा कापसाला 60,000 रुपये, बघा मकाला 36,000 रुपये, तूर नावाच्या पिकाला 47,000 रुपये हेक्टरी आणि उडीदला 25,000 रुपये हेक्टरी, मुगाला 28,000 रुपये हेक्टरी, सोयाबीनला 55,000 रुपये हेक्टरी, बघा त्याचसोबत भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी, बाजरीला 32,000 रुपये हेक्टरी, ज्वारीला 33,000 रुपये हेक्टरी आणि भाताला 50,000 रुपये हेक्टरी असे पिकांची पण यादी सरकारने आज जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज या ठिकाणी खुशखबर चालली आहे. सर्व पिकांसाठी भरपूर मदत सरकारने आज जाहीर केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा 2022 पासून ते 2024 आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आज जमा केला जात आहे. 2022 पासून ते 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आज आली आहे. काल पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झाला असून तो शेतकऱ्यांना मिळाला आहे. आज दुसऱ्या टप्प्याचे वाटप सरकारने सुरू केले आहे. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे. बाकीच्या शेतकरी बांधवांना आज 100% रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात प्रथम आता पाहायला मिळत आहे. बघा 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते, त्यांनी पीक विमा भरला होता, त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. ही बातमी फक्त 5 मिनिटांपूर्वीच सरकारकडून मिळाली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला जास्तीत जास्त रक्कम मिळावी. आता तसाच काही प्रकार घडला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांना 30,000 ते 35,000 रुपये एवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं आहे, केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. तो पीक विमा आता 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. गेल्या 2 दिवसांत बघा शेतकरी बांधवांनो, 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये
पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण झालं आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे. तुमच्या शेजारच्या शेतकरी बांधवांना किंवा गल्लीमधील किंवा तुमच्या एरियामधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर काळजी करू नका, कारण बघा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे या ठिकाणी येत असल्यामुळे थोडासा उशीर होत आहे. फक्त 1 तास आता वाट बघा, कारण बघा कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे. आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग आला आहे. परंतु अजून पण शेतकऱ्यांना काही पीक विमा मिळाला नाही तर चिंता करण्याची गरज नाही. बघा आज टोटल या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केलं जाणार असणार असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना आता दिली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत त्यांनाच ह्याचा लाभ मिळणार आहे, त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे. सरकारने कोणत्या महत्त्वाच्या अटी घातल्या आहे हे आता आम्ही तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांना मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतच्या 10 वर्षामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. बघा आता पीक विमा एकाच वेळी 3 ते 4 वर्षांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. बघा 16 जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा यांनी काल रात्री एक मोठी बैठक घेतली होती, हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. बघा त्या बैठकीमध्ये एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. बघा त्यांनी सांगितलं आहे आता कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे, परंतु काही अटी आहे. त्या अटीची पूर्तता शेतकरी बांधवांना करावी लागणार, तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार, अन्यथा शेतकरी बांधवांना 1 पण रुपया मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा आतापर्यंत मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे की त्यांनी ही महत्त्वाची कामे करून घ्या. त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी. ती जमा केल्यानंतर त्यांना 100% पीक विमा मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने यासाठी 3178 कोटी बघा रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर बघा तुम्ही महत्त्वाचे कामे करून घ्या, जसं की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेला संलग्न केलं आहे का, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी जोडला आहे का, तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का, अशी महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण करून घ्या. तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळेल, अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, जर तुम्ही ही महत्त्वाची कामे केली जर नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन पण तुम्हाला मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यांची यादी पण सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर शेतकरी बांधवांनो सांगली. जर सांगलीमधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आज ठरणार आहे. त्यानंतर सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड. बघा शेतकरी बांधवांनो, हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा जळगाव देखील जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता बघा जर तुम्ही KYC केली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार, अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या की या ठिकाणी पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण आता ही बातमी
बातमी डायरेक्ट न्यूज चॅनललाच आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. दिवाळीला शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही, पण आज कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण केले जात आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, आज तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे. ही सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला आज पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आत्ताची सर्वात मोठी बातमी. धन्यवाद.